आहात छत्रपती शिवाजी महाराज चषक इथे आयोजित करण्यात आलेला आहे। स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत। सुधीर घाटगे जिलानी उजव्या यष्टीच्या बाहेर गेले। हा सिग्नेचर स्ट्रोक आहे जिलानी शेख यांचा। स्लॉक स्वीपचा तडाखा, पंचांचा अधिकृत इशारा येत आहे। दोन्ही हात पंचांच्या आबाळाकडे। षटकार चांगला फटका खेळला होता फलंदाज जिलानी शेखने। अलीकडच्या काळामध्ये या पद्धतीचे फटके फलंदाज सातत्याने वारंवार खेळताना आपण बघत असतो। फुलर लेनचा चेंडू तसा जर पाहिला तर ड्रायव्हिंग लेंथवर होता आणि तो समोरच्या दिशेने खेळता येऊ शकला असता, परंतु फलंदाजाने इम्प्रोवाइज फटका खेळला होता। स्लॉक स्वीपचा फटका खेळत असताना षटकार मिळवला जिलानी शेखने। इथे स्विच केलेले आहे। पायचे ही प्लेसमेंट कशी आहे? बॅकअप अवेलेबल होता। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आटोकाट प्रयत्न केले। क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल। ग्रेट फिल्डिंग। बिकीच्या वतीने चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आजच्या दिवसातील पहिली लढत कर्णबीर केसरी आणि त्यांच्या विरोधात युनिव्हर्सल केके। कर्णबीर केसरीचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातील स्टार खेळाडू महेश नानगुडे ॲज अन ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्यांच्याकडे खेळत आहे। तर युनिव्हर्सल केकेचा विचार केला तर लोकल बॉय राहुल वांगडे त्यांच्या वतीने ॲज अन आयकॉन म्हणून खेळत असताना आपण सगळेजण बघणार आहोत। आजच्या दिवसामधून आपण पाहिलं तर फराटेवाडीचा स्टार खेळाडू रणजित फराटे आणि त्याचबरोबर रायगडचा टायगर उस्मान पटेल यांना सुद्धा खेळताना आपण पाहणार आहोत। उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू प्रोटेक्शन त्यासाठी अवेलेबल आहे। स्वीपर कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक येत आहे। चेंडू अडवतायत, फेकी होत आहे। याच दरम्यान फक्त आणि फक्त 2 धावा इथे पूर्ण करत असताना फलंदाजांना आपण बघत आहोत। वजीर जिलानी शेख आणि वजीर शेख हे युनिव्हर्सल केकेच्या वतीने खेळताना आपण सगळेजण होम कंडिशन्सचा सुद्धा फायदा घेता येणं फार गरजेचं असतं। इथेही उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलेलं आहे। या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केलेली आहे। टप्प्यावर त्याचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं। कधी कधी गोलंदाज ठरवून मुद्दामून उजव्या यष्टीच्या बाहेर काही वाईट चेंडू फेकतात। अलीकडच्या क्रिकेटचा जर विचार केला तर फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून चेंडू दूर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि तिथून मग तो त्यांचा स्टॉक बॉल ते वापरत असतात, वापरात आणत असतात। अशीच गोलंदाजी काहीशी अजित मानेने आतापर्यंत केलेली आहे। हा फटका चांगला आहे। याच फटक्याचा वारंवार प्रयत्न होत होता मैदानाच्या आतमध्ये जिलानी शेखच्या वतीने। अंतिमतः त्यामध्ये त्याने यश मिळालं। चेंडू डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे निघून गेला। 6 धावांचा हा षटकार आपण पाहिलेला आहे। महत्वाचा षटकार आहे कारण या षटकाचा विचार केला तर अजित मानेने आतापर्यंत फलंदाजांना मोठा फटका खेळूच दिला नव्हता, त्याचमुळे हे होणार होतंच आणि तेच झालं। या षटकारानिशी धावफलक पुढे गेलेले आहे। एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले आहेत 24-24। या षटकातील आणखी एक चेंडूचा खेळ येणं शेष आहे। पहिल्या षटकामध्ये खोऱ्याने धावा जमवल्या होत्या वजीर शेख आणि जिलानी शेख या जोडीने। त्यानंतर वजीर बाद झाले। या षटकामध्ये कमबॅक तर चांगला झाला होता अजित मानेचा। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी तुमच्याकडे एक्सपर्ट गोलंदाज असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तीच गुणवत्ता इथे दाखवलेली आहे अजित मानेने। अलीकडच्या काळामध्ये एखाद्या षटकामध्ये एखादा मोठा फटका आला तर त्या गोलंदाजाने वाईट गोलंदाजी केलेली आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण बॅटिंग डॉमिनेटिंग क्रिकेट अलीकडे आपण बघतो। आणखी एकदा इथे ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता। विषयमध्ये चेंडू निघून जातोय। फोर्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। 1 धाव मिळते, 2 षटकं संपतायत। 1 गडी आतापर्यंत गमावलेले आहे। प्रथम फलंदाजी करत असताना युनिव्हर्सल केकेने हा चेहरा आहे असं म्हणायला हरकत नाही। गेली अनेक वर्षापासून चांगला क्रिकेट खेळलेला आहे जिलानी शेखने। जिलानी शेख सुद्धा छोट्या चणीचा खेळाडू आहे। वाईडने सुरुवात केली। जिलानीने लगेचच इथे योग्य अंदाज वर्तवला। जिलानीला माहित होतं चेंडू पडल्यानंतर त्याच्यापासून दूर जाणार आहे आणि त्याचमुळे लगेचच रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि 38 सर्कल क्रॉस करत असताना चेंडूला डीप थर्ड मॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे। प्रतिभावान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याची प्रतिभा मैदानाच्या आतून खरं तर या फटक्यातून आपल्याला पाहायला मिळते। खरं तर फलंदाजाची फलंदाजी ही त्याची वैचारिक अभिव्यक्ती आहे। तो या पद्धतीचा विचार करतो, त्याच पद्धतीचे फटके तो खेळतो।
सूर्यकुमार यादव सारखा खेळाडू आपण भारतीय संघाकडून खेळताना बघतो, अगोदरच ठरवलेलं असतं सूर्यकुमारने ज्यावेळेस तो स्वीप सारखे फटके खेळतो आणि मग गोलंदाजाने कशी लेन टाकू द्या, ज्यावेळेस स्पिनर बॉलर अर्थात फिरकीपटू त्याची आहे या दोन्ही फलंदाजाने धावा बनवत असताना दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तोच योग्य ताळमेळ खरं तर इथे आपण पाहिला या दोन फलंदाजांमध्ये. फुललेंचा चेंडू, चांगली गोलंदाजी, चांगला सूर सापडलेला आहे अजित माने यांना. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथेही केला जात आहे, काय घडेल, 2 धावा पाहता पाहता पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगले धावलेले आहेत. या पद्धतीने तुम्हाला प्रेशर क्षेत्ररक्षकावर टाकावा लागतो त्यावेळेस तुम्हाला अधिकच्या धावांची अपेक्षा असते आणि क्षेत्ररक्षकावर सायकोलॉजिकल प्रेशर एकदा बिल्टअप झाला की त्याच्याकडूनही चुका होत असतात आणि ते अपेक्षित सुद्धा असतं. तिथूनच तुम्हाला अधिकच्या धावा बनवण्याची संधी निर्माण होत असते आणि तीच संधी ते हेरलेली आहे या दोन्ही फलंदाजांनी. अजित मानेच्या विरोधात स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज जिलानी यांनी केला होता. चेंडूपाईचा तर संपर्क आला नव्हता. गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये अजित मानेचं प्रभावशाली ठरलेलं आपण पाहिलं. या अगोदरचं षटक सुद्धा अजित मानेने चांगले फेकलं होतं कारण त्यामध्ये फक्त एकच मोठा फटका षटकार खेळला होता स्लॉक स्वीपच्या वतीने. फलंदाज जिलानी शेखने फुलटॉस आडव्या बॅटने फटका जरूर खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. यावेळेस जेल तर टिपलाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या मनातही कुठेतरी साशंकता आहे. पद्धतीने एखादा मोठा फटका कदीर खतीबच्या बॅटमधून जर निर्माण झाला तर पुढे जाऊन कदीरला सूर सापडू शकतो, आत्मविश्वास त्याचा बळावू शकतो, वृद्धिंगत होऊ शकतो. चौथं षटक सुरू आहे. सुरुवातीच्या काही षटकामध्ये आपण आक्रमकता पाहिली होती. जसा जसा डाव पुढे चाललेला आहे तिथे आपण जर बघितलं तर करंट रन रेट हा ड्रॉप होत चाललेला आहे. यावेळेचा फटका आपण बघतो स्लॉकचा. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. काऊ कॉर्नर फेसला चेंडू अडवला, फेकी झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण बघतो पूर्ण झालेला आहे. जिलानी शेखचा विचार केला तर जिलानी शेख ऑन दी पॅड्स ऑन साइडला खूप मजबूत खेळाडू आहेत. रिव्हर्स आणि स्विच सारखे फटके सुद्धा त्यांच्या बॅटमधून वारंवार आपण बघतो. परंतु तुम्हाला बॉलच्या मेरिटवर खेळता येणं अत्यंत गरजेचं आहे. बॉलच्या मेरिटवर ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस तुमच्या बॅटमधून चांगले विलोभनीय फटके सुद्धा येऊ शकतात. नयनरम्य फटकेबाजी तुम्ही करू शकता. अजित मानेचं हे षटक शांतच पुढे चाललेलं आहे. आणखी एक चांगला चेंडू फेकलेला आहे स्ट्रेट टू द फिल्डर. इथे राजूने झेल सोडला. जीवदान तर मिळालेले आहे जिलानी शेखला. षटक संपतं आणि 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकानंतर धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 43 वर. आतापर्यंत एकच फलंदाज बाद झालेला आहे. सातत्याने करंट रन रेट मध्ये खरं तर इथे आपल्याला कोणताही खेळ असो त्यामध्ये सरावाला अत्यंत फार मोठं महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. सरावामध्ये नसताना अशा अनेक रथी मारथी क्रिकेटने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. त्याचमुळे सराव क्रिकेटमध्ये एक वेगळी भूमिका बजावत असतो. महेश नानगुडीच्या विरोधात फटका तर चांगला खेळलाय. उंच पुरे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या डोक्यावरून अधिक उंचीने चेंडू सीमापार निघून गेला. षटकार. बघा स्टेडियमच्या बाहेर जे प्रेक्षक अथवा ऍथलीट आहेत त्यांना विनंती आहे की आपण चेंडू लगेच सुपूर्द करा. यस, धन्यवाद. मॅच बॉल तर आलेला आहे परंतु सामना सुरू झालेला आपण बघत आहोत. षटक त्यांच्या वतीने हाताळला जात आहे. फुललेंचा चेंडू अधिक वेगवान.
एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न इथे केला जात आहे. पंच तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा निर्णय घेत आहेत. अंतिम क्षणाला आपण पाहिले होते की उजव्या खूप बाहेर निघाले होते, तिथूनच आडव्या बॅटने मोठा प्रहार केलेला आहे. वज्र प्रहार, भीमटोला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. षटकार. मी अगोदर उल्लेख केला होता, हा खेळाडू छोट्या चणीचा आहे परंतु मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. आणि एक गोष्ट सौरभ कुठे ना कुठे आपल्याला विचारात घ्यावी लागेल, इथे बॉलच्या मेरिटवर खेळले होते म्हणून समोर मैदान क्लिअर करण्यामध्ये यश मिळालं. कधी कधी पर्पजफुली ऑनसाइड क्लिअर करण्याचा प्रयत्न कधी जिलानी शेख करत असताना आपण बघत असतो. आणखी एकदा चेंडूला भिरकावून दिलेला आहे लॉंग ऑनच्या डोक्यावरून. या फटक्यामध्ये वजन आपल्याला पाहायला मिळतं. अर्धा डझन धावा निश्चितच मिळतील. आणखी एक षटकार. व्यक्तिगतरित्या 48 धावांवर जिलानी शेख पोहोचलेले आपण पाहिलेले आहेत. ज्या 70ची आपण चर्चा करत होतो ती 70 आता दृष्टिक्षेपात आलेली आहे. या दोन षटकारांशी धावफलक 66 वर जाऊन पोहोचलेला आहे. पाहायचं या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर आपल्याला या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळेल का. राजू आतेकरला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फेकून दिलेला आहे. लागोपाठचा तिसरा षटकार. आणि याच बरोबर त्रिने स्पोर्ट्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर, याच कराडचा एक अत्यंत आक्रमक फलंदाज, युनिव्हर्सल केकेचा जिलानी शेख. लागोपाठचे 3 चेंडू 18 धावा मिळालेले आहेत. क्रिकेट याच पद्धतीचं आहे. क्रिकेटमध्ये अनेक पंडितांचा अंदाज फेल ठरत असतो. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती त्याच पद्धतीने जर शेवट झाला असता तर मला असं वाटतं इथे धावफलक 60च्या आतमध्येच राहिलं असतं. परंतु आता शेवटच्या षटकामध्ये आक्रमकतेला गवसणी घालणारे फटके, आकाशाला गवसणी घालणारे फटके फलंदाज जिलानी शेखचे आपण बघत आहोत. जिलानी शेखच्या टाइमलाईनचा विचार केला तर फक्त आक्रमकतेने जिलानी खेळले नाहीत तर संयमाने सुद्धा खेळलेले होते. परंतु आता इथे एक्सेलरेशन त्याच्या वतीने करण्यात आलेले आहे. उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा लेन बॉल आणि त्यावर खेळला गेलेला फटका कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू आडून फेकी झाली. 2 धावा मिळाल्या. धावफलक याचमुळे पुढे गेलं. एकूण धावांचा विचार केला तर 74 धावा बनलेले आहेत. यानंतरचा सामना आदिमाया कराड आणि त्यांच्या विरोधात हजारमाची या दोन संघांदरम्यान आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी येतील. 74 धावा बनलेल्या आहेत. शेवटचा चेंडू खरं तर इथे फेकणं शेष आहे. कर्णवीर केसरीच्या फलंदाजीचा विचार केला तर त्यांच्याकडे सुधीर घाडगे त्याचबरोबर महेश नानगुडे सारखे मोठे खेळाडू जरूर आहेत. त्याचमुळे हा सामना मोठा बनेल यामध्ये शंका नाही. स्ट्रेट लाईक अँड एरो, बाणाप्रमाणे सरळ फटका, सहज सुंदर नेत्रदीपक झंझावाती चौकार. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाची पिसं उपटणारी फलंदाजी आपण पाहिली. गोलंदाजाला खरं तर तिकडे नाकी 9 आले होते. कुठे चेंडू पिच करायचा या सगळ्या गोष्टींचे प्रश्न गोलंदाजाच्या समोर होते. शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार 1 चौकार आला होता. जवळजवळ 26 धावा शेवटच्या षटकामध्ये खरं तर तिकडे फलंदाजाने कुठून काढल्या आणि त्याचमुळे धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 78 वर. 79 धावांचं टार्गेट चेस डाऊन करावं लागेल सामना जिंकण्यासाठी कर्णवीर केसरी कडेगावला. नाणे